वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। परब्रह्म तस्मै श्री गुरवे। आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। मी आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा स्वातीताई दडके यांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षपद स्वीकारावं। घाम खूप यायला, गरमी व्हायला, तिकडून बसायचं। जय सच्चिदानंद। इथं खुर्ची घालतो खुर्ची समोर घेऊया। एक एक माऊली येत आहेत। मीना गुंजकर, आरती चिटणीस आलेले आहे, मीरा देशपांडे, आपल्या भजनानंदाच्या सर्व माऊली आलेल्या आहेत। या माऊलींच्या भाषेमध्ये अविरत सेवा देत आहोत, हो की नाही? पण नियमित सेवा आणि रोजची वेळ पाहून दिलेली सेवा खरोखरच त्या परमेश्वराच्या, त्या बिंबाच्या श्रीकृष्णाच्या चरणी आपली रुजू होते आहे। आणि आम्ही पाहत आहोत की त्याचे रिटर्न्स आम्हाला काय मिळतात। आम्ही त्याचा अनुभव अगदी रोज घेतो। तो आमच्या सोबत आहे की नाही हे आम्ही पाहतो पाहिजे। आणि आमचे कामं अगदी चटकन होतात, काही नाही असं वाटतं की कसं काय आपण काही आयोग्य नव्हतो। आता काल माझी आकाशाने मुलाखत झाली, मला त्याची काही व्यंकटेश नगर मधल्या सुवर्णाची मंजूर आणि ह्या माझ्या बहिणीच्या विणबाई पाठवते ना मी आता व्हिडिओ करून पाठवता केला। एवढी थकलीच नाही परंतु भजनानंदी ना काय बाणा केला आणि काय नाही करत नाही। खरं तर सहज नाही, असं वाटतं की आमच्या चेहऱ्या आपोआप हसून गेले। कळत होतं रस्त्यावर या दगडाची मूर्ती दळली माऊली म्हणा आई मला रुमाल कुठे, सुनेने म्हणा सासूबाई तुम्ही सतत बाहेरच जाता। अरे तिला काही किंमत होती की नाही? जगणं हे तिचं व्यर्थ झालेलं होतं, शून्य झालेलं होतं। त्या जगण्याला अर्थ नव्हता। कष्ट किती करायचे, कोणासाठी करायचे? तुमच्यासाठी मी मरमर म्हणते। मला पण कधीतरी अपेक्षा आहे माझं कौतुक केलंच पाहिजे। कौतुकाचे विजेमध्ये सुद्धा अर्जुनाला वाटलं होतं की माझं कुठेतरी कौतुक झालं पाहिजे। कौतुक प्रबोधनाच्या 7व्या पर्यामध्ये माझं कोणीतरी कौतुक करायला ही भावना दडलेली असते आणि त्या स्त्रीच्या मनात असतेच असते। आपण बाळाचं कौतुक करतो, नवऱ्याचं कौतुक, माझं कौतुक कोणी करायचं? माझं कौतुक झालेलं आहे, माझा गौरव झालेला आहे, माझंही आज मन आनंदी ठिकाणी भरून आलेलं आहे। एका माऊलीनं त्या बाजूला सगळं याच्यात मला घेतलेलं आहे। कारण मला काय येत होतं? एक पुष्कळ होतं, एक कुणाला काय नाही, सगळ्यांना सगळं येत असतं, परंतु सादर करण्याची संधी द्यावी लागते आणि ती संधी नीता माऊलीनं दिलेली आहे। या ठिकाणी मी एक छोटीशी नाट्यचेष्टा रवि लाविते गमान, रवि लाविते गमान। गार गार पाणी दोन्ही आलं बरोबर
कानन बाळयाने कुडविले चिखला विठ्ठल 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 नाजूक आहे थोडी आणि त्या खरंच एवढं येऊ शकत नव्हत्या, पण त्यांच्या ऊर्जा घेऊन, भजनानंदाची ऊर्जा घेऊन त्या आज आपण इथे आलेले आहेत. त्यामुळे त्यांचे आम्ही आभार मानतो. जय भजनानंदामध्ये व्हिडिओ जय भजनानंद जय भजनानंद की जय छान की जय नावच मेरा. भजनानंदाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नीता माऊलीला माझा साष्टांग नमस्कार. जय भजनानंद. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. भजनानंद की जय, भारत माता की जय, नीता माऊली की जय, आज के आनंद की जय. आज खूप आनंदात आमचा दिवस गेलाय आणि सुषमा माऊलींकडे आल्यामुळे आज खूप सुंदर या दिवसाची सुरुवात छान झाली आहे आणि आम्हाला खूप आनंद होत आहे. नीता माऊलींच्या सांगण्यावरून की प्रत्यक्ष भेट घ्या
माऊलींची प्रत्यक्ष जाऊन भेटा. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आज आम्ही सुषमा माऊलींना भेटायला आलो. वंदे मातरम.